ह्याच्यातनं काय होऊ शकतंय आणि काय करायचंय यावर चर्चा होईल आणि पुढची दिशा ठरेल. तुम्हाला असं वाटतंय का 28 तारीखपर्यंत तुम्ही जे पुरावे देणार आहे त्यानंतर पुन्हा जर नाही मान्य केलं तर आंदोलन करावं? नाही, ते पुरावे असे आहेत ना की तुम्हाला नाही मान्य करायची वेळ आली तरी मान्य करावं लागतं. कारण का तुम्ही सीसीटीव्ही आहे, त्याचा डीव्हीआर तुम्ही घेतलाय. आम्ही पुरावे आमच्याकडे ठेवत नाही, मी माझ्याकडे पुरावे ठेवत नव्हतो. हे काम होतं स्थानिक गुन्हे शाखेचं डीवायएसपी साहेबाचं, ऍडिशनल डीवायएसपी मॅडमचं. पण ह्यांनी कुठलीही माहिती न दिल्यामुळं हे मला द्यायची आणि मी भांडलोच नसतो ना. मी माझी एनर्जी कशासाठी वेस्ट करू? यांनी प्रॉपर कुठलीच गोष्ट झाली नाही. जर चूक झाली तर चूक झाली म्हणणं हे सुद्धा एक चांगली गोष्ट होती, पण तसं कुठलीही गोष्ट झालेली नाही. म्हणून मी प्रामुख्याने ही सगळी माहिती तुम्हाला 28 तारखेला या देणार आहे, इथंच साहेबांजवळ किंवा साहेब जिथं म्हणतील तिथं. आणि त्याच्यातनं खूप मोठ्या गोष्टीचा छडा लागणार आहे आणि सगळी माहिती समोर येणार. 28 तारखेला तुम्ही पुरावे देताय, मात्र याच्या अगोदर देखील ज्यावेळेस त्याच्या अगोदर काही पोलीस अधिकारी असतील किंवा आरोपी असतील सोबत आले होते, सीसीटीव्ही समोर आले, काही फार लोकांनी देखील सीसीटीव्ही समोर आले, याच्यावरती काही कारवाई करण्यात आली का? 28 तारखेला कारवाई होईल का नक्की? त्याची इन्व्हेस्टिगेशन सीआयडी एसआयटी मार्फत चालू आहे. आणि आपली जी आता चर्चा झालेली आहे जास्त वेळ ती एसपी साहेबांसोबत, ज्यांच्याकडे हा तपास नाहीये. तपास आहे सीआयडी आणि एसआयटी कडे. तर आता ज्यावेळेस मला हे गोष्ट मला माझ्याकडची जी माहिती आहे ते मी देणार आहे त्यांना डिटेलमध्ये, त्याचा तपास प्रॉपर नवनीत साहेब करतील. आपण जर बघितलं तर सुरुवातीपासून या प्रकरणाचा तपास आता सीआयडी करते, एसआयडी देखील आहे, परंतु त्यांच्याकडे काही पुरावे नाहीत किंवा त्यांच्याकडे काही कागदपत्र नाहीत. तुम्हाला वारंवार त्यांच्याकडे पुरावे द्यावे लागतात, काही कागदपत्र सादर करावे लागतात. ही सगळी यंत्रणा नेमकं करते काय? तेच तुम्हाला सांगतोय. 28 तारखेला ज्यावेळेस मी सगळी माहिती देईन ना, तर ते कुठल्याच पेपरमध्ये कुठल्याच इन्व्हेस्टिगेशन मध्ये आलेली नाही. मी तुम्हाला एक गोष्ट जाणवत असेल प्रामुख्यानं, की मी केज पोलीस स्टेशन पहिले 8 दिवस हे म्हणलेल्या गोष्टी तुम्हाला आठवत असतील. तर मला असं वाटत होतं की ह्या लोकांनी इन्व्हेस्टिगेशन केलंय आणि काय पाठवलंय वरी तर काहीच पाठवलं नाही. अजून काही गोष्टी आहेत 10% की मी तुम्हाला आत्ता नाही सांगू शकत, त्याचा म्हणजे तपासात अडथळा येऊ शकतो. म्हणून मी 10% गोष्टी माझ्याकडे ठेवत आहे माझ्या स्वतःच्या मनामध्ये. त्या देखील मी 28 तारखेला तुम्हाला सगळ्यांना सांगल. आणि हे जे काही चुका घडलेल्या आहेत ते तुमच्या माध्यमातून तुम्ही सगळ्या समाजाला, सगळ्या आपल्या जिल्ह्याला दाखवून द्या की ह्या कशा प्रकारे चुका केल्या होत्या आणि आता त्याचा चुका कशा दुरुस्त केल्या. शेवटचा प्रश्न, उद्या तुम्ही आंदोलन करणार यावर सध्या तरी ठाम आहे? सध्या ठाम आहे. हा बिलकुल, येस. उद्या आंदोलन करायचं ठरलं तर साधारणतः किती वाजता आंदोलन सगळे? सकाळी 8 वाजता आंदोलन चालू होईल. ज्या ठिकाणी आपण बसतोय तिथं 100-200 लोकांची बसायची व्यवस्था आहे. तिथं जे लोक बसतील त्या लोकांची व्यवस्था आहे, ते लोक तिथं उपोषणाला बसतील. आणि याची रूपरेषा सगळी आज जर ठरलं, उद्या ठाम राहिलो तर आम्ही उद्या ठरलं आमचं संध्याकाळी आज, तर मग तुम्हाला मी संध्याकाळी ही सगळं डिटेल मी संध्याकाळी देईन. ओके, थँक्यू.